दौंड तालुक्यातील चौफुला येथील एका कला केंद्रावरती सोमवारी रात्री गोळीबार झाल्याची चर्चा होती आणि त्या अनुषंगाने आज यवत पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मी या कला केंद्राच्या बाहेर आहे ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला होता। खरं तर सोमवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर पोलीस जे आहेत ते त्या बाबतचा तपास करीत होते। सोशल मीडियावरती या संदर्भातली माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी या अनुषंगानं तपास सुरू केलेला होता। मात्र पोलिसांना या संदर्भातले धागेदोरे जे आहेत ते मिळत नव्हते। या प्रकरणामध्ये एका आमदाराच्या भावाचा देखील समावेश असल्यानं या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का अशी देखील चर्चा सुरू होती। आणि या परिसरात 3 कला केंद्र आहेत। या तीनही कला केंद्राचे मालक जे आहेत ते संचालक आहेत, ते वारंवार सांगत होते की आमच्या कला केंद्रामध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही। खरं तर या कला केंद्राच्या बाहेर सीसीटीव्ही देखील आहेत। मात्र हा सीसीटीव्ही मध्ये देखील कुठला प्रकार अनुचित प्रकार घडलेला नाही असं वारंवार या कला केंद्राचे संचालक सांगत होते। मात्र या कला केंद्रामध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत आणि त्या खोल्यांमध्ये कलाकार जे आहेत ते आपल्या बैठकीची लावणी सादर करतात आणि त्याच एका खोलीमध्ये हवेत गोळीबार केल्याचा देखील प्रकार उघडकीस आलेला आहे। खरं तर या संदर्भानं सोमवारी घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर ही माहिती झपाट्यानं पसरलेली होती, वेगाने पसरलेली होती। तरी देखील पोलीस जे आहेत ते या अनुषंगाने तपास सुरू करत होते। मात्र पोलिसांवर कोणता दबाव होता का अशी चर्चा आहे, कारण या प्रकरणामध्ये एका पुणे जिल्ह्यातल्या आमदाराच्या भावाचा देखील समावेश आहे अशी चर्चा होती। आज अखेर बारामती उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात गणेश बिरादार यांनी या कला केंद्राचे जे मॅनेजर आहेत त्यांना विश्वासात घेतलं, त्याच्याकडून माहिती घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे। खरं तर या कला केंद्र जे आहे ते खूप वर्षांपासून या भागातलं एक नावाजलेलं कला केंद्र आहे आणि या कला केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडत नाही असं वारंवार केंद्राचे मालक जे आहेत ते सांगत होते। मात्र हा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे। पोलीस या अनुषंगाने तपास करतायत की यामध्ये कोणत्या राजकीय नेत्याचा किंवा निकटवर्ती आहे का या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। मात्र या प्रकरणात 4 आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस सध्या या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेत आहेत। त्यांच्याकडून हत्यार जप्त करून घेण्याची देखील प्रक्रिया सध्या सुरू आहे। खरं तर बघावं लागेल की या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी भूमिका काय घेतात। आमदार महोदयांचे बंधुराज देखील यामध्ये समावेश असल्याचं देखील सांगितलं जातंय। आता पोलिसांची एक जबाबदारी आहे की पोलिसांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी। मात्र हे प्रकरण सोमवारी घडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलं आणि पत्रकार परिषद घेतली। त्यानंतर पोलिसांनी हालचाली केल्याचं देखील चर्चा सुरू आहे। खरं तर हा प्रकरण जे आहे ते माध्यमांमध्ये आल्यानंतर या प्रकरणात जास्तीची दखल घेण्यात आली। मात्र हे जे प्रकरण आहे हे पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा देखील आरोप स्थानिक लोकांकडून होतोय किंवा आमदारांकडून केला जातोय। आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात होता। मात्र अखेर या संदर्भात आज गुन्हा दाखल झालेला आहे चौघांवरती आणि आता पोलीस पुढचा तपास करतायत। या संदर्भात नेमकं काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, चौफुला।